Dear friends, we will start our lectures of evolutionary biology. Last time you have seen that Darwin was on the voyage of the marine islands on the ship Beagle, and this Beagle voyage was about for 5 years, and he was with the scientists who were studying on the natural selection as well as biological aspects, and he was one of them, and he has recorded so many things in the voyage and reported his work in 15 different journals, research journals, and books, and shown that the natural selection theory or origin of species. This book was very most likely book among the workers or the biologists. Origin of species. This book was the origin of species. Now, Darwin's natural selection theory. What Darwin reported, we will see one by one. The evolutionary idea contributed by Darwin is called Darwinism or natural selection theory. The evolutionary idea contributed by Darwin is called as Darwinism or natural selection theory. It explains the mechanism of evolution. So Darwinism consists of 5 principles. One, overproduction. Second, struggle for existence. Third, variations. Fourth, survival of the fittest. And fifth is origin of species. डार्विनच्या नैसर्गिक प्रजातींमध्ये जे बदल होत गेलेत किंवा ज्या प्रजाती जे ते विकसित होत गेल्यात किंवा ज्या लुप्त होत गेल्यात किंवा ज्यांनी आपापसात बदल करून घेतले त्यांची कारणं म्हणजे ओव्हर प्रोडक्शन. खूप संख्या वाढली की मग आपोआप अन्न कमी मिळते आणि त्यामुळे ते प्राणी मग एकमेकांमध्ये बदल करून घेतात. ते आपण नेक्स्ट मध्ये बघणारच आहोत. डार्विन फिंचेसमध्ये बघूया आपण. खूप बेस्ट एक्झाम्पल आहे ते. स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. संख्या खूप वाढली की मग जगण्यासाठी धडपड सुरू होते. एकमेकांना खाण्याची कॅनिबलिझम म्हणतो, मग तशी सुरुवात होते. त्यानंतर मग व्हॅरिएशन्स. मग एकमेकांमध्ये बदल होत जातात. कोणी कसं जगायला सुरुवात होते, कोणी कशी जगायला सुरुवात होते, कोण कसं वाढतं, कोण कसं एकमेकांमध्ये. मग तशा पद्धतीने ते बदल होत गेले. सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट. आणि मग जो बळी तो कानपिळी म्हणतो, मग तशी गोष्ट आहे. जो 100 प्राण्यांमध्ये जो पॉवरफुल असेल तो सगळ्यांना खाऊ देणार नाही, तो एकटाच खायला तोच जगेल. मग सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट हा नियम. बळी तो कानपिळीसारखा. आणि शेवटी मग एवढं सगळं झाल्यानंतर काही जे उरतात प्रजाती त्या मग तिथं त्यांना मग शेवटी काहीच नाही राहत खायला. मग ते स्वतःमध्ये काहीतरी बदल करतात किंवा तिथे एका नवीन प्रजातीला जन्म दिला जातो किंवा त्या प्रजातीमध्ये इतके काय बदल होतात प्रचंड की एक नवीन प्रजातीचा जन्म होतो तिथे. अशा पद्धतीने डार्विन त्याच्या अभ्यासातून मांडलेले सिद्धांत आहे ते. मग कसं बघूया आपण. ओव्हर प्रोडक्शन पहिलं. जिओमेट्रिक रेशिओ ऑफ इनक्रीज. Animals and plants produce young ones by reproduction, and this is called prodigality, and this prodigality changes as per the time. So this is called prodigality or the production in simple way. This leads to overcrowding. Number one, examples are given here. Paramecium undergoes binary fission every 16 hours. पॅरामेशियम हा बायनरी फिशनने स्वतःचे 2 तुकडे करून 2 पिलं म्हणजे एकाचे 2 जीव निर्माण करतो 16 तासामध्ये. इफ ऑल द डॉटर पॅरामेशिया ऑफ सिंगल पॅरामेशियम सर्व्हाइव्ह अँड रिप्रोड्यूस ॲट दिस रेट फॉर 5 years, दे विल प्रोड्यूस अ सायटोप्लाझ्मिक मास द व्हॉल्यूम ऑफ विच विल बी इक्वल टू 10,000 times द व्हॉल्यूम ऑफ द अर्थ. असं वुडरफ म्हणतो. परंतु ते नॅचरली डेथ पण होत देतात, त्यांचं लाईफ पण संपत जातं किंवा त्यांना दुसरे एकमेकांना सजीव खात पण जातात. म्हणून ओव्हर प्रोडक्शन हे कंट्रोलमध्ये आहे नैसर्गिकरित्या. दुसरं, ऑयस्टर. अ सिंगल ऑयस्टर लेज अबाउट 50 million eggs इन अ सीजन. एक शिंपलं एका सीजनमध्ये 50 दशलक्ष अंडी घालतं किंवा आपल्या भाषेत 50 लाख अंडी घालतं. आता मिलियन 2 प्रकारची आहेत. अमेरिकन मिलियन आणि आपलं इंडियन मिलियन. आपण लाख म्हणतो ते दशलक्ष म्हणतात. त्यामुळे हा एक घोटाळा होऊ देऊ नका मिलियन बिलियन ट्रिलियनमध्ये. ते एक लक्षात ठेवायचं. अ सिंगल ऑयस्टर लेज अबाउट 50 million eggs इन अ सीजन. इफ ऑल दीज एग्ज हॅच आउट
and if all the young ones reproduce for 5 generations, they will form a volume of 8 times the size of earth. बघा, त्या शिंपल्याने जर का पूर्ण 50 लाख पिले जन्माला घातले, पूर्ण 50 लाख जगले आणि त्यांनी पुन्हा पुन्हा प्रत्येकाने 50 लाख अंडी घातली, तर इतके 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 पिले जन्माला येऊन येतील की पृथ्वीच्या वजनाच्या 8 पट शिंपले जन्माला येऊन जातील. पण तसं होत नाही का? तर नॅचरल सिलेक्शन थेअरी. त्याने 50 लाख जन्माला घातली, तर ते 40 लाख तर दुसरे खाऊन जातात. ते पिलं जन्माला घातल्यानंतर मोठे होईपर्यंत कोण फिश खाऊन घेईल, कोणी ऑक्टोपस खाऊन घेईल, कोणी शेपिया खाऊन घेईल, असे समुद्रातले कोणी कोणी खाऊन जातात. हे निसर्गचक्र जे चालू आहे ना, हे निसर्गचक्र प्रत्येकाला संपवून टाकतं बरोबर. त्यामुळे ते बॅलन्स आहे, निसर्गाचा समतोल आहे. एलिफंट, अँड एलिफंट द स्लोएस्ट ब्रीडर कॅन प्रोड्यूस 6 young ones इन इट्स लाईफ स्पॅन ऑफ 100 years. बघा, हत्ती त्याच्या 100 वर्षाच्या पूर्ण आयुष्यामध्ये फक्त 6 वेळा जन्म देऊ शकतो. इफ ऑल द यंग वन्स ऑफ सिंगल फिमेल एलिफंट सर्वाईव्ह अँड रिप्रोड्यूस अबाउट 19 million किती प्रत्येक हत्ती किती जगला आणि प्रत्येकाने कधी पिले जन्माला घातले तर किती हत्ती होतील? 19 million एलिफंट्स विल बी प्रोड्यूस्ड इन 750 years. पण तसं होत नाही. साल्मन, अ साल्मन फिश प्रोड्युसेस 28 billion eggs in a season. बघा, 1 2 3 4 5 आणि 6. 5 म्हणजे लाख आणि 6 म्हणजे 10 लाख, म्हणजे 2 करोड 80, म्हणजे 28 दशलक्ष म्हटलं तरी चालेल. 28 दशलक्ष अंडी साल्मन किती वेळा घालतो? एकच साल्मन एका सीजनमध्ये घालतो. 28 दशलक्ष अंडी. सगळी कधी जगली तर कुठे जाईल प्रोडक्शन? कल्पना करा, फक्त कल्पना करा. परंतु सगळ्या साल्मन्सना पैकी जवळजवळ 90 ते 95% साल्मन्स खाऊन घेतले जातात. म्हणजे इतर फिडर्सकडून, माणसाकडून, अस्वलकडून, वाघाकडून कोणतेही प्राणी खाऊन टाकतात, मगरकडून, हे सगळे खाऊन टाकतात त्यांना, पिलांना. समुद्रापर्यंत, त्या नदीपर्यंत, नदी ते समुद्र हा प्रवास होतो त्यांच्या 10,000 किलोमीटरचा प्रवास आहे, तो पूर्ण होऊ देत नाही. ते मध्ये सगळे खाऊन टाकतात त्यांना. तर असा हा साल्मन फिश. त्यानंतर एस्कॅरिस. एस्कॅरिस रिप्रोड्युसेस 7 million eggs इन 24 तासामध्ये तो 7 लाख अंडी घालतो एस्कॅरिस. मग प्रत्येक कधी एस्कॅरिस जन्माला आला तर एका माणसाच्या पोटात एका वेळेला 7 लाख पिल्ले जन्माला आले तर त्याचे ऑपरेशन करून आतडीत कापून बाहेर निघतील ते सगळे, किंवा तोंडातून बाहेर निघायला लागून जातील एस्कॅरिस. मग तसं होत नाही. नॅचरल सिलेक्शनची थेअरी म्हणते की ते नॅचरल सायकलमध्ये बरोबर मेंटेन केले जातात. तर हा आहे निसर्गचक्राचा भाग. मग स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. दुसरं, जगण्यासाठीची धडपड. ॲज द रेट ऑफ रिप्रोडक्शन इज हाय, जर का प्रजननाचा रेट खूप मोठा असेल तर जगण्यासाठी धडपड करावी लागेल. ॲनिमल्स इन्क्रीज इन जिओमेट्रिकल रेशो, बट देर इज नो करस्पॉन्डिंग इन्क्रीज इन स्पेस, फूड अँड अदर फॅक्टर्स इसेन्शियल फॉर लाईफ. सो दिस लीड्स टू competition for getting requirements of life. So this competition is called struggle for existence. There are 3 types of struggles. They are: 1, intraspecific struggle, and 2nd, interspecific struggle, and 3rd, environmental struggle. So there are 3 types of struggles. पहिलं इंट्रास्पेसिफिक, म्हणजे त्या एकाच प्रजातीमध्ये जगण्यासाठी धडपड. दुसरं इंटरस्पेसिफिक, म्हणजे जंगलातला प्राणी सगळे वेगवेगळे प्राणी एकत्र होतात, तिथली स्ट्रगल. आणि तिसरं एन्व्हायरमेंटल स्ट्रगल. पर्यावरणाचा धोका हा कंपल्सरी सगळ्यांसाठी आहेच आहे. कुठे भूकंप होईल, कुठे ज्वालामुखी होईल, कुठे पूर येईल, कुठे महापूर येईल, अशा घटना सतत घडत आहेत. मग पहिलं इंट्रास्पेसिफिक स्ट्रगल. द कॉम्पिटिशन बिटवीन मेंबर्स ऑफ द सेम स्पेसीज. द कॉम्पिटिशन बिटवीन मेंबर्स ऑफ द सेम स्पेसीज इज कॉल्ड ॲज इंट्रास्पेसिफिक स्ट्रगल. स्पेसीसच्या मध्ये इंट्रास्पेसिफिक स्ट्रगल. When the members of the same species are living in the same environment, their needs and requirements are also the same. Therefore, they would have to do. Therefore, they need to do the struggle for survival. Hence, the competition is heavy. When there is a piece of flesh, dogs fight among themselves to get it. Similarly, the seedling growing under a tree compete among themselves for food, light, and other means. And therefore, the competition is always there. And therefore, this is called as intraspecific struggle, either among the living beings
animals or plants. So next 2 points, interspecific and environmental struggle will be explained to you in the next lecture.